ह्या बस स्टॉपवर आलोय आणि काय कळत नाही आहे काय करायचं आहे. मला जायचं आहे काचबेगीला. तर मी इथे एका बस स्टेशनला आलो आहे आणि मला प्रायव्हेट गाडीने नाही जायचं आहे आणि आता बस कुठून सुटते ते मी शोधतोय. सो एकाने सांगितलं आहे सरळ चालत जा आणि त्याच्या मागे कुठेतरी बस स्टॉप आहे. हा बॅकसाईड वाटायला लागले. आज मी तिबलिसी शहर सोडणार आहे. कॅबने बस स्टँडपर्यंत आलो. बसने जाणार होतो पण ती चुकली. प्रायव्हेट गाडीने निघालो. गाडीने जाण्यावरून ड्रायव्हरशी झालेली हुज्जत, गाडी बदलणं या सगळ्या गडबडीनंतर काचबेगीला जायचा प्रवास सुरू झाला. या दोघींमुळे माझा हा प्रवास होऊ शकला. प्रवास मोठा होता. वाटेत ब्रेक म्हणून आम्ही अन्नानुरी किल्ल्याजवळ थांबलो. सो मी चाललोय काचबेगीला आणि वाटेत एका स्टॉपला थांबलोय जो आहे अन्नानुरी. तिथे चर्च आहे, फोर्ट आहे. हा पण एक फेमस पॉईंट आहे ॲक्च्युली. मला जर बस नसती मिळाली काचबेगीची तर मी इथे येऊन राहिलो असतो, पण हा ऑलरेडी स्टॉप आहे आता. इंटरेस्टिंग. खरं तर हा किल्ला इथला एक मुख्य टुरिस्ट स्पॉट आहे आणि मला किल्ल्यात जायला वेळ नाही आहे आणि मध्ये टॉयलेट ब्रेक म्हणून थांबवली गाडी जी अन्नानुरीच्या किल्ल्याबाहेर थांबलोय. आमची टुरिस्ट कार नव्हती आणि ब्रेक फक्त 10 मिनिटांचा, त्यामुळे आत जाता आलं नाही. वेळेत निघायचं होतं. खूप सुंदर बांधणी असलेला हा किल्ला. मागून वाहणारी अराग्वी नदी त्याला आणखी रेखीव बनवते. किल्ला 16व्या-17व्या शतकात बांधलाय. त्याचं इतकं सुंदर जतन केलंय की तो आजही पूर्ण शाबूत आहे. संध्याकाळ होता होता काचबेगीमध्ये पोहोचलो. जंगलात आलोय मी कुठेतरी. 6:15 झालेत. लाईट आहे थोडा थोडा. थंडगार डोंगरात काचबेगी. 9वा दिवस मी काचबेगीला आहे आणि आज मी बाहेर पडतोय, ट्रेक करतोय, इकडच्या जागा फिरतोय आणि मस्त वातावरण आहे. सूर्यप्रकाश दिसलाय बऱ्याच दिवसांनी. 2-3 दिवस ढगाळ होतं. तर बघूया आज काय काय मजा येते. मला एक छान रूम मिळाली आहे जी 1300 रुपयाला आहे. एक छोटीशी प्रायव्हेट रूम आहे ज्यात अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. सिंगल बेड, सिंगल काउच. इंटरेस्टिंग. स्वस्त मिळाली. तिबलिसीमध्ये साधारण 3000-4000च्या रूम्स होत्या. इथे थोडं गाव साईडला आलो आहे. 1300. सो आहे हा छोटासा छानसा होमस्टे. माझी रूम या फ्लोअरला आहे. माउंटन्स. काय लाईट आलाय आज. बाय. गुड मॉर्निंग. हा या येस. आज काचबेगी एक्सप्लोर करायचं ठरवलं. गाव सिनिक आहे हे सकाळी लक्षात आलं. मस्त ऊन पडलंय. लोक मोठ्या मोठ्या बॅग्स घेऊन ट्रेकला निघाल्यात. माझा पहिलाच दिवस आहे. आज थोडं दमान घेतो. आधी बघतो इथे नॉर्मल काय काय फिरायला आणि मग ट्रेकच्या वार्ता करू. क्लायमेट तर भारी आहे. काल रात्री 1 डिग्री होतं. रूममध्ये थंडी वाजत होती. मी स्वेटर घालून बसलेलो. आता सूर्य आहे 6 पर्यंत. सो फिरता येईल. सकाळी चौकात आलो तेव्हा कुठे जायचं याचा विचार करत होतो. मला इथलं काहीच माहीत नव्हतं. मग इथून दिसणाऱ्या डोंगरावरच्या चर्चमध्ये जायचं ठरवलं. सो फायनली मला गाडी मिळाली आहे आणि मी चाललोय चर्चला वरती. आणि येस मी एकटाच आहे गाडीमध्ये. थोडी महाग पडली पण ठीक आहे. आता तुम्ही एकटा फिरताय सगळ्याच गोष्टी तुमच्या पद्धतीने नाही होत. गाडीने निघालो. ती फक्त जाताना सोडणार होती. उतरताना चालत यायचा प्लॅन केला. गाडीने पायथ्यापर्यंत सोडलं.
लांबूनच टेकडीवर असलेलं गेरगेते ट्रिनिटी चर्च दिसलं, छोटं पण मजबूत बांधणीचं. सो या पार्किंग पासून मी सुरुवात केली चालायला, आणि हा जो व्ह्यू आहे, जे डोंगराच्या कुशीतलं गाव कासबेगी. बॅक साईडचा रोड चुकीचा धरला वाटतं, हा वर नाही जात आहे. सो वर जायला एका वेगळ्या रूटने 2 म्हातारे आलेत, त्यांच्याबरोबर मी. पायवाटेने चालत निघालो, पण चर्चजवळ जाण्याऐवजी प्रिस्टच्या घरासमोरच पोहोचलो. कुणीतरी अनोळखी अचानक आपल्या घराजवळ आलंय हे त्यांना आवडलं नसावं. नो, खरा रस्ता हा होता. मी मागच्या बाजूने गेलो आणि त्या पादराने हाकलला मला. चर्च खूप मोठं नाहीये. टिपिकल जॉर्जियन बांधणी हे त्याचं स्थापत्य वैशिष्ट्य. 14व्या शतकात ते बांधलं. माउंट कासबेगच्या पायथ्याशी असल्यामुळे त्या काळी त्याचं बरंच महत्व होतं. जेव्हा इथे आक्रमण व्हायची तेव्हा महत्वाच्या धार्मिक वस्तू, प्रतीक, खजिना या चर्चमध्ये सुरक्षित ठेवला जायचा. आजही पर्यटकांच्या ते विशेष आवडीचं आहे. आतून सुद्धा चर्च खूपच साधा आहे. थोडंसं कोरीव काम बघायला मिळतं. एकूणच चर्चची सिमेट्री छान राखली आहे. बाहेर आलो, टेकडीवरून माउंट कासबेगच्या कुशीत वसलेलं टुमदार कासबेगी गाव दिसलं. काही क्षण भारावल्यासारखा बघतच राहिलो. डोंगराच्या पायथ्याचं सुंदर गाव, फार पसारा नाही, एकदम नीटस आणि आटोपशीर. मागे कॉकेशस पर्वतरांग पाठीराख्यासारखी. आता या गावाला स्टेफन स्मिथा म्हणतात. आधीचं नाव कसबेगी. हिरवीगार दरी, बर्फाचा पर्वत, गावातून वाहणारी तेरेक नदी, किती पोस्टकार्ड सारखा नजारा. मला आतूनच जाणवत होतं या गावात मी रमणार आहे. इथे मी कितीही दिवस राहू शकतो. ड्रोनने सगळंच सौंदर्य टिपलं. आता ऑटम सुरू झालाय. हिरव्या झाडांमध्ये मध्येच एका पट्ट्यात सगळ्या झाडांची पानं पिवळी झालेली. नॉर्मल गाडी रस्ता सोडून मी आता चाललो डोंगरात या रस्त्याने. शॉर्ट ट्रेक टू कासबेगी. बरीच लोक येतात ट्रेक करून. सो मजा आहे मस्त उन्हात ट्रेक करणं. चर्चवरून मी चालत ट्रेक करत एका पायवाटेने कासबेगीकडे निघालो. ओके, 1 किलोमीटर, 1.5 किलोमीटर, आणि आपलं जे गाव आहे स्टेफन स्मिथा ते 2.5 किलोमीटर. सो फायनली हा ट्रेक उतरायला घेतला आहे आणि इथून जवळपास 1 तास या जंगलातल्या रस्त्याने गावापर्यंत पोहोचणं. कासबेगी आणि अजून एक नाव आहे तिचं, स्टेफन स्मिथा. हा बर्फाचा डोंगर सोडून आता ह्या वाटेने आपण खाली उतरतो आणि ही जी झाडं आहेत पिवळी होत चालली आहेत. सुंदर रस्ता, निवांत, झाडांचे पानांचे रंग डोळ्यात साठवत चालताना एकदम शांत वाटत होतं. काही उतार एकदम शार्प होते. मी थोडासा खाली दरीच्या बाजूला उतरलोय. इथनं काही चांगले व्हिज्युअल्स मिळतील म्हणून. आणि इथनं एक छोटासा ओळ वाहतोय, छान आवाज येतोय त्याचा. झाडं आहेत, पिवळी होत चाललेली, ऑटम. कमाल ट्रेक, कमाल जागा. इथे ट्रेकच्या वाटेवर छोटे छोटे भगव्या रंगाचे झेंडे लावलेत.
एवढं भारी वाटलं मला बघायला. सह्याद्रीतल्या गडकिल्ल्यांच्या वाटा अशाच मार्क केलेल्या असतात हे आठवलं. एवढा मस्त ट्रेक चाललाय, एवढं भारी वाटतंय. एक निमुळती वाट आहे, दरीतून नदी वाहते, ग्लेशियरचं पाणी वाहते इथनं. एक किल्ला दिसतोय समोर, त्याचा एक बुरुज आहे आणि मागे उंचच उंच अशी डोंगर रांग. वाटेवर एक दगडी टॉवर लागलं, गारगेत्री टॉवर. याचा उपयोग पूर्वी संरक्षणाच्या दृष्टीने वॉच टॉवर म्हणून केला जायचा. ट्रेक जवळजवळ संपत आला. वाटेवर संथ खळाळणारा प्रवाह लागला. पाण्याच्या आवाजानेच शांत वाटलं. थोडा वेळ त्याच्या काठाशी बसलो, प्रवाहातलं पाणी प्यायलो. मध्येच एक छोटासा पक्षी तिथे आला. खूप वेळ जवळ उड्या मारत होता, काहीतरी शोधत होता. बहुधा डिपर असावा. आम्ही दोघे प्रवाहापाशी खूप वेळ रेंगाळलो. रिलॅक्स्ड वाटलं. सो हे नदीचं पात्र फॉलो करत करत मी उतरलो पूर्ण खाली आणि आता गाव दिसतंय. अगदी छोटासा ट्रेक होता, फार काहीच नाही, मजा आली. आता हाफ डे छान गेला. आता उरलेल्या दिवसाचं करायचं काय हे शोधायला लागेल. उतारावरून चालताना मध्ये काही घरं लागली, पण मुख्य गावात जायला अजून थोडं उतरून जावं लागणार होतं. हो, अजून 1 किलोमीटर आहे गाव, पण वरती आलो. ठीक आहे, अर्धा तास अजून गाव बघत जाऊया. डोंगरातलं गाव. थोडं चालल्यावर गावात पोहोचलो. तिथे मला एक छोटंसं ऑफिस दिसलं. तिथे या भागातल्या ट्रेक्स बद्दल माहिती देत होते, ट्रेक्स बुक करता येत होते. माझी ट्रिप बऱ्याचदा अनप्लॅन्ड असते. दुसऱ्या दिवशी काय करायचं हे माझ्यासाठी सरप्राईज असतं. ऑफिसमध्ये गेलो आणि उद्यासाठी 20 किलोमीटरचा एक ट्रेक बुक केला. दगडाचं स्ट्रक्चर आहे सगळं, मसालाच नाही टाकला वाटतं काय, जस्ट छोटे छोटे दगड एकमेकांना ठेवलेत. दगडी घर आहे, किती वर्ष जुनं असेल. मस्त सनसेट बघायचा प्लॅन केला. चर्चच्या अपोजिट साइडच्या डोंगरावर गेलो. तिथल्या झाडांखाली बसून ड्रोन उडवला. चारही बाजूंनी पर्वत. इथला निसर्ग एकदम रॉ आहे. कलत्या सूर्यासाठी टुमदार गाव तयार होतंय असं वाटलं. डोंगरातलं गाव. मावळतीची किरणं धुसर होत असताना रंगीत कौलांवर चमकत होती. आता पटकन संधीप्रकाश पसरेल. झाडांच्या सावल्या ऑलरेडी लांब व्हायला लागल्यात. सूर्यास्त झाला. उद्याच्या ट्रेकसाठी मी एकदम एक्सायटेड होतो. मी आता शहराच्या बाहेर पडलोय आणि ही माझी अनप्लॅन ट्रिप आहे. एवढी अनप्लॅन ट्रिप की मी नव्या जागी किती दिवस राहणार आहे किंवा पुढचा प्लॅन काय यातलं काही फिक्स नाहीये. फिक्स एकच गोष्ट आहे, जे माझं रिटर्न यायचं तिकीट. ते पण जशी सिरीज पुढे जाईल तसं तुम्हाला कळेल की ते पण मी चेंज केलं आणि अजून एक आठवडा वाढवला. तर आता मी कासबेगीमध्ये पोहोचलोय आणि एवढी अनप्लॅन्ड आहे की मी कुठे जाईन, आता कुठे जायचंय हे सगळं तिथे गेल्यावर मी सर्च करेन. तर कासबेगीला किती दिवस, तर मला तिथे फिरताना जेवढे दिवस आवडतील किंवा जेवढी जागा ती आवडेल त्यानुसार मी ते ठरवेन. अशा पद्धतीने ती अनप्लॅन्ड ट्रिप आहे. तर याच्यात फायदे खूप आहेत. हवं तसं फिरता येतं. एखाद दिवस मोठा ट्रेक करता येतो, एखाद दिवस झोपून काढता येतं, कॅफेमध्ये बसून राहता येतं.
आणि याचे तोटे पण आहेत. जसं की जो अनानोरी फोर्ट बघितला तर तो फोर्ट मी बघू शकलो नाही अख्ख्या ट्रिपमध्ये. म्हणजे मला वाटेत जाताना तो लागला, जिथे स्टॉप घेतला आम्ही, पण आमची टुरिस्ट व्हेकल नव्हती. म्हणजे आम्हाला तो किल्ला फिरायला आणलं नव्हतं. मी A to B फक्त ट्रॅव्हल करतोय. त्यामुळे माझा तो तेव्हा जो राहिला अनानोरी फोर्ट तो राहिलाच. पुढे मला तो बघताच नाही आला. तिबलिसी ते कासबेगी मधला एक किस्सा आहे. मी बस डेपोमध्ये गेलो आणि तिथे बस बघितली तर बस गेलेली. त्यानंतर मी तिथे का प्रायव्हेट गाडीकडे गेलो. आपल्याकडे कसे जीप सुटतात तशा पद्धतीने तिथे गाड्या होत्या. तर त्याने सांगितलं 40 लारी. तर मी त्याला म्हटलं की तिथे 2 गाड्या उभ्या होत्या. मी विचारलं की पहिली कुठची सुटेल. तर तो चिडला माझ्यावर. त्याचं असं म्हणणं होतं की मी तुला सांगितल्यावर तू बसला का नाहीस, तू दुसऱ्या गाडीबद्दल का विचारलंस. आणि तो एवढा चिडला तर तो मला म्हणाला की मी तुला देतच नाही आता, आणि रागाने निघून गेला. आणि मी टेन्शनमध्ये की आता हा असा का चिडला आणि मला नेत का नाहीये. तर नंतर तो सीट भरत होता, 1 जण 2 जण, आणि नंतर दोन मुली आल्या, त्या वेगळ्या भागातनं ट्रेक करून आलेल्या, आणि त्यांना ही गोष्ट समजली की हा मला एकट्याला नेत नाहीये फक्त. तर त्या म्हणाल्या की जर तुला नाही सोबत घेतलं तर आम्ही पण नाही जाणार. तर माझं असं झालं की ओळख ना पाळख ह्या माझ्या साईडने लढायला उभ्या राहिल्यात. आणि मग शेवटी त्याने खूप वेळानंतर तो तयार झाला आणि त्यांनी माझी बॅग ठेवली डिक्कीमध्ये. आणि नंतर त्याला शेवटच्या 2 सीट मिळेच ना, मग तो म्हणाला आता मी नाही जाणार. म्हणजे त्याने गाडीच बदलली, जी मी सगळ्यात पहिले विचारलेलं दुसरी गाडी. त्या गाडीत मग आम्ही सगळं सामान शिफ्ट केलं. एक गादी पण होती, ती पण गादी आम्ही शिफ्ट केली. आणि मग त्या नव्या गाडीतून आम्ही 5 जण कासबेगीला गेलो. कसा वाटला हा एपिसोड कमेंट करून नक्की सांगा. आणि रानवाटाची अल्माटी कझाकिस्तान बॅच, एप्रिलची बॅच फुल झालेली आहे. मी खूप खुश आहे. आणि आता मेच्या काही सीट्स बाकी आहेत. तर तुम्ही येणार असाल तर नक्की लवकरात लवकर तुमची सीट कन्फर्म करा. पुढचा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यात मी 20 किलोमीटरचा ट्रेक केलेला आहे. नक्की बघा.